नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अपडेट एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नीट मध्ये 500 प्लस मार्क मिळाल्यास कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल याची यादी आपण या लिस्टच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। बघा, नीट मध्ये 500 पेक्षा जास्त मार्क असतील म्हणजे 500 प्लस असतील तर मिळाल्यास तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आणि डीम्ड मेडिकल कॉलेजेस मध्ये एमबीबीएस साठी तसेच सर्वोच्च सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएमएस आयुर्वेदिक साठी उत्तम संधी मिळू शकते। मग तुम्ही त्यामध्ये एससी असेल, शेड्यूल कास्ट असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर आरक्षित म्हणजे रिझर्व्ड प्रवर्गात येथे असाल तर तुम्हाला या स्कोरवर राज्याच्या कोट्यातून 85% स्टेट कोटा सरकारी मेडिकल कॉलेजेस मिळू शकतं। मग एमबीबीएस ची सीट मिळण्याची शक्यता काय असते तर जास्त असते। चला पाहूया। बघा, आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असणार आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट साठी। मग यामध्ये बघा, या कॉलेजेस मध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचे कट ऑफ साधारणतः 480 ते 540 असतात। याच्यामध्ये ओपन आलं जनरल मध्ये च्या दरम्यान असतात। बघा, 500 प्लस स्कोअर साठी सर्वोत्तम पर्याय असणार आहेत कुठले कुठले चला पाहूया। एसएमटी काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याचं आहे। इथं तुम्हाला 500 प्लस स्कोअर असेल तर इथं सीट मिळू शकते। तसेच MIMER मेडिकल कॉलेज तळेगाव आहे पुण्याचं, इथं पण सीट मिळू शकते। तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं आहे। डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिकचं आहे। याच ठिकाणी तुमचा 500 प्लस स्कोअर असेल तर तुम्हाला इथं सीट मिळण्याचे चान्सेस आहेत। तसेच डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं आहे। NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूरचं आहे। KJ सोमिया मेडिकल कॉलेज मुंबईचं आहे। कट ऑफ थोडा हाय असतो पण नंतरच्या राऊंड मध्ये संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते। त्याच्यानंतर बघा, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं आहे। MISR मेडिकल कॉलेज लातूरचं आहे। याच ठिकाणी तुमचा 500 प्लस स्कोअर असेल तर तुम्हाला इथं काय भेटू शकते, ऍडमिशन मिळू शकते, सीट मिळू शकते। मग आता आरक्षित प्रवर्गासाठी सरकारी मेडिकल कॉलेजेस काय असणार आहेत बघा, तुम्ही SC असाल, ST किंवा NT किंवा VGNT कॅटेगरीनुसार असाल तर 500 प्लस मार्क वर खालील सरकारी कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहेत। मग ती कॉलेजेस कुठले आहेत चला पाहूया। बघा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग आहे। अशा पद्धतीची काय असेल जिथे रिझर्वेशन असणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीची कॉलेज तुम्ही तिथं चॉईस करू शकता। त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी बघा, याच्यामध्ये एमबीबीएस साठी काय असणार आहेत, तुमचं बजेट जास्त असेल तर भारतातील अग्रगण्य डीम्ड कॉलेज तुम्हाला मिळणार आहेत। किती स्कोअर असला पाहिजे तुमचा, 500 प्लस स्कोअर असला पाहिजे तर तुम्हाला हे कॉलेज काय असणार आहेत, सहज मिळू शकतात। मग कुठले आहेत चला पाहूया। भारती विद्यापीठ आहे। डीम्ड युनिव्हर्सिटी बघा, मेडिकल कॉलेज पुण्याचं आहे। डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज आहे, पिंपरी ते पुण्याचंच आहे। बघा, त्यानंतर प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुरल मेडिकल कॉलेज लोणीचं आहे। इथं सुद्धा तुम्हाला 500 प्लस स्कोअर असेल तर तुम्हाला सीट मिळू शकते। हे डीम युनिव्हर्सिटीचं आहे। कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचं आहे। इथं पण तुम्हाला सीट मिळू शकते। यानंतर आता पाहायचं आपल्याला टॉप सरकारी आयुर्वेदिक कॉलेजेस जे BMS साठी असणार आहेत। बघा, मग यामध्ये जर तुम्हाला फी कमी असणार आणि सर्वोत्तम सरकारी कॉलेज हवं असेल तर तुमचा स्कोअर काय असला पाहिजे, 500 प्लस स्कोअर असला पाहिजे। मग महाराष्ट्रातल्या कोणत्याही टॉप गव्हर्नमेंट BMS सीट तुम्हाला इथं सहज मिळू शकते। मग ती कुठली कॉलेजेस आहेत बघा, आर्य पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, वरळी आणि मुंबईचं असणार आहे। तसेच गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, नागपूरचं आहे। तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघा, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, नांदेडचं असणार आहे। गव्हर्नमेंट आयुर्वेदा कॉलेज अँड हॉस्पिटल बारामतीचं आहे। इथं कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटल पण आहे प्रॅक्टिस साठी। मग गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे, उस्मानाबादचं पण आहे। बघा, त्याला आपण धाराशिव असं म्हणतो। महत्वाचे मुद्दे काय असणार ते झाले कॉलेजेसची लिस्ट। मग डीम युनिव्हर्सिटी झाली, टॉप सरकारी झालंय, त्यानंतर आरक्षित प्रवर्गासाठी झालेला आहे आणि बघा पुन्हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची आपण या लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहिलेले आहे त्यावर आपल्याला महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत म्हणजे ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं, काउन्सिलिंग स्टेप काय असणार तर चला पाहूया। बघा, स्टेट कोटाचा वापर करायचा आहे आपल्याला। इथं ऑल इंडिया कोटा AIQ किती असलं पाहिजे, 15% पेक्षा महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोटा काय असली पाहिजे, काउन्सिलिंग मधून असलं पाहिजे। म्हणजेच अप्लाय केल्यास कॉलेज मिळण्याची शक्यता काय असणार आपल्याला खूप जास्त असणार आहे। मग आता
राऊंड 3 आणि मॅप अप राऊंड जो असणार आहे मॉपअप, त्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्या राऊंड मध्ये कॉलेजेसचे कट ऑफ जास्त वाटले तरी आपल्याला घाबरून जायचंय का नाहीये, तर राऊंड सेकंड पाहायचा, राऊंड थर्ड पाहायचा आणि मॉपअप राऊंड कट ऑफ पर्यंत खाली येतो आणि 500+ वाल्यांना चांगल्या जागा मिळू शकतात. अशा पद्धतीने या कॉलेजच्या जी व्हिडिओमध्ये आपण लिस्ट दिलेली आहे तिथे तुम्ही ऍडमिशन करू शकता. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी 90 11 75 81 01 वर. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.